19 फेब्रुवारी 1630 चा दिवस आहे. मी काही तुम्हाला पूर्ण पोवाडा सांगणार नाही छत्रपतींचा, माझ्याकडे वेळ कमी आहे. मला अभंगाकडे जायचं आहे, नाही तर अभंग तसंच राहायचं. मग पुढच्या वेळेस आलो सोडला का तुम्ही म्हणणार पुन्हा पुढच्या वेळेस बी यायची वाट पाहतो का? तसं काही नाही बाबा, एवढ्याच वेळेस सांगतो आहे की नाही. म्हटलं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जीवनामधले काही प्रसंग थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज. मी काही शिवशाहीर नाही मोठा, पण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून घेण्यासारखे कोणी आजच्या तरुणाला ते मात्र मी नक्कीच सांगले शिवरांना. कारण माझं जे कीर्तन आहे ना ते मी त्याच भूमिकेवर मांडणार. तेजस्विता, अध्यात्म, भक्ती, तत्वज्ञान, विजिगुषी जीवन वृत्ती हाच विचारधार मांडणार, दुसरं सांगणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला पहिला प्रसंग, कल्याणच्या सुभेदाराची सून महाराज ज्यावेळेस या ठिकाणी राजांच्या समोर आली. माझ्या माता भगिनी सांगतो, यत्र नारीस्तु पूजते रमते तत्र देवतः. हा सिद्धांत माझ्या भारतीय संस्कृतीचा आहे महाराज. अरे ज्या ठिकाणी स्त्रियांचं पूजन केलं जातं तोच समाज उन्नत बनतो, तीच संस्कृती पुढे जात असते महाराज. यत्र नारीस्तु पूजते रमते तत्र देवतः. विसरलो महाराज आपण हा सिद्धांत, हा विसरलो. आज आमच्या आई बहिणीवरती जो अत्याचार केला जातो, भारतीय संस्कृतीची गडप होत चालली महाराज. जगाच्या 48 संस्कृत्या होत्या, आज एकमेव भारतीय संस्कृती दिव्य आणि भव्य आदवलन दिसते. याला कारण माझ्यामुळे नाही, आमचे संत महंत ऋषी मुनी महापुरुष या लोकांच्या तपामुळे आज ही संस्कृती जिवंत उभा आहे महाराज. समोर आली राजांच्या, राजे आल्यानंतर बघितलं मावळे त्या ठिकाणी आले आणि राजाला दाखवले. महाराज तुम्ही यांना असं बाजूला केला आणि माझ्या राजाच्या मुखारविंदातून शब्द निघले, महाराज आमच्या आई जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा इतके सुंदर असतो. कुणाचा शब्द आहे महाराज? माझ्या राजाचा शब्द आहे, माझ्या राजांचा शब्द आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजा होणे नाही महाराज. अनंत राजे आले गेले अंती मुखात माती, फक्त एकटा शिवबा राहिला त्याची दिगंध कीर्ती, त्याची दिगंध कीर्ती. छत्रपतीच न भूतो न भविष्य दे. छत्रपतीच काय गुण गाव महाराज छत्रपतीचे. आणि आम्ही नाही गाणार तर कोण गाणार आहे? पाकिस्तानचे लोक येऊन गाणार आहे का महाराज? हा, आम्ही आमच्या राजांची किंमत, आज आम्ही या मंडपात बसलो माझ्या राजामुळं. फक्त 10 वर्ष राजा उशिरा जन्माला आला असताना महाराज परिस्थिती वेगळी असते. नारदाचे गाव येऊन बोलतो बाबा, नारदाचे गाव येऊन फक्त माझ्या राजा 10 वर्ष लेट आले असते ना, परिस्थिती वेगळी असते. असा माझा राजा तुकोबरायच्या तालमीमध्ये तरबेज झालेला राजा होता महाराज. काय राजाचे गुण वर्णवा? राजाचा पहिला गुण महाराज, त्या राणीकडे त्या स्त्रीकडे बघितल्याच्या नंतर पुढचा इतिहास आहे का? म्हटलं आमच्या आई जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा इतके सुंदर असतो. कोण म्हटलं? आमचे छत्रपती शिवाजी राजे. रात्रभर त्या समोरच्या कल्याणच्या सुभेदाराला झोप आली नाही. शत्रू पक्षामधली आपली सुनबाई गेलेली आहे, एक रात्रभर त्या ठिकाणी राहिलेली आहे. राजांच्या तिथे त्या जवळ आहे, तिकडे त्याने अशी नंगी तलवार घेतली आणि म्हटलं येऊ दे, उद्या सप वार करून मारून टाकतो मला सुनेला. कोण म्हटलं? कल्याणचा सुभेदार. झोपाली बाबा झोप, पण माझ्या राजाने, राजा तो राजा छत्रपती शिवाजी राजा, आई बहिणीच्या अंगाला कधीही स्पर्श न करणारा, परस्त्रीला माता मानणारा माझा राजा. महाराज चोळी बांगडी केली, त्या ताईला चोळी बांगडी केली महाराज आणि सई सलामत म्यानात बसवलं आणि 4 जणांना सांगितलं सई सलामत जशी आली तशी तिच्या घरी नेऊन गेला. निघले महाराज दुसऱ्या सकाळी, म्यानामध्ये बसवलं त्या स्त्रीला, त्या तिथपर्यंत घेऊन गेले. तो अशी तलवार घेऊन उभा होता. त्याने सांगितलं बस वही रुकना, आगे नहीं है आना. अरे जिस शिवाजी के नगर में आप एक दिन रही हो, मैं लेने वाला नहीं हूं. कोण बोललं? तो सासरा बोलला महाराज. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वर्णन आहे का महाराज? छत्रपती दाढी वाढवली म्हणजे छत्रपती बनत नाहीये. छत्रपती सारखा दिसला म्हणजे छत्रपती बनत नाही. छत्रपतीचे गुण छत्रपतीच. त्यावेळेस त्या शत्रू पक्षाची सुनबाई तिच्या मुखातून निघालेला शब्द लक्षात घ्या महाराज. तो तलवारीनं मारणार तेवढ्यात त्यांनी सांगितलं खैरे आप समझते वैसे शिवाजी नहीं है, अरे वो तो अल्लाह का अवतार है, वो अल्लाह का अवतार. बोल म्हणजे महाराज. अरे शत्रू पक्षाची सुनबाई, अरे शत्रू पक्षाच्या सुनबाईला सुद्धा माझ्या राजाचा एवढा विश्वास होता. असा राजा जगामध्ये होणे नाही महाराज, असा राजा जगामध्ये होणे नाही. म्हणून मला राजासाठी एक शब्द वापरा वाटतो. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला. छत्रपती शिवाजी शिवाय आणि छत्रपती संभाजी शिवाय किंमत नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातीला, माझ्या महाराष्ट्राच्या मातीला. हा भाव आहे महाराज. चला तुम्ही म्हणता एखादा प्रसंग राजाच्या जीवनामध्ये असा असेल,
अनंत प्रसंग आहे महाराज, अनंत प्रसंग. आणखीन एक प्रसंग सांगतो. शाहिस्ते खानाची बोटं तोडली महाराज, आणि शाहिस्ते खानाची बोटं तोडल्याच्या नंतर सगळी धावपळ सुरू झाली. शिवबा आया है, शिवबा आया है, अरे शिवबा घुस गया है, शिवबा आया है, कत्तल हो रही है. एवढ्या गडबडीमध्ये त्या शाहिस्ते खानाची 21 वर्षाची तरुण मुलगी त्या याच्यामध्ये गायब झाली. बाकीच्या 5 सरदारांनी सांगितलं, म्हणले सुनबाई गायब हुई है, मुलगी गायब हुई है, शिवबा के लोग भाग गए हैं लेके. अशा प्रकारचा माहोल तयार झाला महाराज. कुठं? शाहिस्ते खानाची बोटं तोडली तिथं. अरे तो शाहिस्ते खानाच्या मुखातून निघलेलं वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज नितांत प्रेम करणाऱ्या लोकांनी शाहिस्ते खान म्हटलं, अगर शिवबा लड़की ले गया है तो ढूंढने की जरूरत नहीं है. अरे वो तो साड़ी चोली देके वापस भेजने वाला राजा है, वो परस्त्री को माता मानने वाला राजा है, ढूंढने की जरूरत नाही. कोणाचं वाक्य आहे महाराज? शत्रूचं वाक्य. ज्याचे बोट कापले तो काय म्हणला असता, पण ज्याचे बोट कापले तो सुद्धा राजाबद्दल इतका विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, तो म्हणतो राजा तिला चोळी बांगडी करून वापस आली. ही माझ्या राजाची किंमत आहे महाराज, ही माझ्या राजाची किंमत आहे, म्हणून माझा राजा या जगामध्ये ग्रेड आहे. तुम्ही म्हणणार महाराज राजे ते राजे होते, छत्रपती ते छत्रपती होते. अरे बाप से बेटा सवयी, एकापेक्षा एक. काय संभाजी राजाचं वर्णन करावं महाराज पुढे? संभाजी राजे ते अहो, यामध्ये संभाजी राजाचा इतिहास बघला. वाघाचा जबडा फाडण्याची हिंमत संभाजी राजामध्ये. वाघाचा जबडा फाडण्याची हिंमत. 205 किलो वजन माझ्या राजाचं. किती? 205 किलो. इथं भांडाबाद बसेल, कोणाचं वजन 205 आहे.